नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की कामामुळे ऋषिकेश हा आजारी पडलेला असतो. त्यावेळेस जानकी त्याला बोलते, तू हॉस्पिटलमध्ये का गेला नाहीस? आणि मग ऋषिकेश बोलतो, वा, म्हणजे आज मी कमवलेले अर्धे पैसे तर त्या डॉक्टरांना द्यावे लागले असते. एवढ्या दुखण्याने काही फरक पडत नाही. तेव्हा जानकी त्याला बोलते, दुखणं असं अंगावर काढणं योग्य नाही. तुला त्याचा आणखीन त्रास होऊ शकतो. मी तुला शिकून देते. असं बोलून ती ऋषिकेश संघ शिकण्यासाठी कपडा घेऊन येते. त्यानंतर आपण पाहतो जानकीचा वाढदिवस असतो आणि ऑफिसमध्ये जानकीचा वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. आणि मकरंद हा तिच्यासाठी खूप महागडे गिफ्ट घेऊन येतो आणि तो बोलतो, हा अतिशय सुंदर हार तुझ्यासाठी. आणि तेव्हा जानकीला देखील खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि जानकी बोलते, नाही मकरंद सर, एवढे महागडे गिफ्ट मी तुमच्याकडून स्वीकारू शकत नाही. आणि तेव्हा मकरंदला अतिशय राग येतो आणि मकरंद बोलतो, जर तू हे गिफ्ट नाही स्वीकारले तर मग हे माझे तरी काय कामाचे आहे? असं बोलून तो सोन्याचा हार त्या जाळामध्ये टाकून देतो आणि तेव्हा जानकीला देखील खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो घरी गेल्यानंतर ऋषिकेशने जानकीसाठी केक बनवलेला असतो आणि तो जळून जातो. तेव्हा तो जानकीला वचन देतो, जानकी, मी तुला प्रॉमिस करतो, पुढच्या वेळेस मी चांगला केक बनवेल. आणि तेव्हा जानकी देखील आनंदित झालेली असते आणि बोलते, मी देखील तुला प्रॉमिस देते, पुढच्या वेळेस आपण दोघेजण एकत्रित मिळून हा केक बनवायचा. आणि असे बोलून दोघे एकमेकांना प्रेमाने केक भरवतात. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश कशा प्रकारे प्रेमात पडणार आणि लग्न करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.